आज दुर्दैवाने या गोंधळाला तमाशाचंही म्हणता येणार नाही, तमाशाचाही अपमान होईल. तमाशा म्हणजे जो तमगुणाचा नाश करणार आहे त्याला तमाशा म्हणता येईल. पण ह्या गोंधळ जागरणाला आज डान्स बारचं स्वरूप आलंय. खूप म्हणजे हा गहन मुद्दा आहे. हा फार गहन मुद्दा आहे. आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहायला मिळतंय की गोंधळ जागरणाची पूजा मांडलेली असते आणि त्या ठिकाणी 3-4 बाया नाचणाऱ्या असतात मुरळीच्या नावाखाली. बरोबर आहे. आता मुरळी म्हणजे काय, तर मुरळी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जर शास्त्रानुसार सांगायला गेले ती मुरळी म्हणजे तो अर्धनारेश्वर, अर्धनटेश्वर, तो खरा मुरळी. शास्त्रानुसार सांगायला गेले ती देवाची खरी मुरळी. पण स्त्रीची मुरळी मग कशा अपभ्रंश झाला, ते एक मरळी नावाचं एक प्रदेश होता, एक राज्य होतं मरळी. तर तिथल्या एका स्त्रीचं, त्या राणीचं नाव मरळी होतं, तिच्या नावावरून त्या राज्याचं नाव होतं मरळी. आणि एक गर्विष्ठ अशी राणी होती, राजकुमारीच होती ती, तिचं लग्न विवाहितही नव्हती ती. तर तेव्हा तिला जो गर्व चढलेला होता, आता देव खंडोबा, देव मल्हारी भगवंतानं मार्तंडानं त्या मरळीचा गर्व हरण केला. ती देवाची दासी झाली, तिनं आपलं जीवन देवाच्या चरणामध्ये समर्पित केलं. ती मरळीचं अपभ्रंश होऊन पुढे तिलाच मुरळी नाव देण्यात आलं. म्हणजे ती पाठीमागची जी मुरळी होती तीच मुरळी नाव हिला देण्यात आलं. आणि मग ती पहिली मुरळी स्त्री, म्हणजे स्त्री असलेली पहिली मुरळी, ती पहिली मुरळी. पण अलीकडच्या काळात ह्या मुरळीचा असा विषय झाला की दासी प्रथा आपल्या भारतामध्ये भगवंताला नवस केला जायचा. काही वर्षापूर्वी, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणा, की जेव्हा बऱ्याच वर्षाखाली, बऱ्याच शतकांपूर्वी जेजुरीला मुरळी सोडण्याची प्रथा होती. मुरळी सोडण्याची प्रथा, त्याचा उगम ह्याच सगळ्या आख्यायिकेतून आलेला. त्याचा उगम असा आहे की ती जी जेजुरीला मुरळी, आता हे आपण जागरणाकडे आलोय, म्हणजे गोंधळ सांगता सांगता मी जागरणाकडे का आलोय की तमाशाचं म्हणजे डान्स बारचं स्वरूप कसं आलंय जागरणाला. बरोबर. तर मुरळीचा विषय असा होता की त्या काळात समजा पूर्वीच्या काळी प्रसूती करण्यासाठी महिलांची त्या काळात दवाखाने वगैरे नव्हते प्रत्येक ठिकाणी. बरोबर. मग ती सगळी सुविधा नसल्यामुळे, अँब्युलन्स नसल्यामुळे किंवा वाहतूक नसले, दळणवळणाचे साधन नसल्यामुळे त्या काळात लहान मुलं व्हायची, मरायची किंवा डिलिव्हरीमध्ये ते प्रसूतीमध्ये. त्यावेळेस मग असं केलं जायचं की देवाच्या चरणी नवस केला जायचं की खंडेराय, आम्हाला आमचं जर पोटी मूल वाचलं, वांज राहण्यापेक्षा आमच्या पोटी जर मूल वाचलं तर मुलगी झाली तर तुला मुरळी म्हणून सोडू, आणि मुलगा झाला तर वाघ्या म्हणून सोडू. मग त्यावेळेस जो पहिलं मूल व्हायचं, ती मुलगी असली तर मुरळी म्हणून, दासी म्हणून देवाची जेजुरीला सोडली जायची. जेजुरी असू, पालपिंबरी असू, या ठिकाणी सोडली जायची आणि मुलगा वाघ्या म्हणून सोडला जायचा. ज्यावेळेस ती मुरळी सोडली जायची देवाच्या नावाने, ती देवाची दासी, तर त्या मुरळीचं फक्त देवासोबत लग्न लागायचं. फक्त खंडोबाशी तिचं लग्न लागायचं. उभ्या आयुष्यात तिचं लग्नही होत नव्हतं आणि ती इतर ठिकाणी जात नव्हती. ज्या ठिकाणी तिला जागरणाला बोलवलं जायचं त्या ठिकाणी ती जागरणाला जायची. तिच्या हातात असायची घाटी, डोक्यावरती पदर. आजही आपल्याला 50 वर्षाच्या पुढच्या मुरळ्या दिसतात, ज्या पारंपरिक खऱ्या अर्थांच्या मुरळ्या. पण त्यांचं फक्त म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्यांचं गाणं म्हणणं वगैरे फार आपल्याला सोजवळ आणि त्यांचं राहणीमान फार सिंपल दिसणार आपल्याला. बरोबर. मग ते असा विषय असायचा की ती मुरळी बाकी इतर ठिकाणी तिला पैशाचं मौन असायचं, काय नाही. ती आपली गावामध्ये वारी मागायची, ज्याला खंडोबाच्या नावाने भिक्षा म्हणता येईल आपल्याला साधारण भाषेत. देवाच्या नावाने वारी मागायची आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह वगैरे चालवायचे. आणि जागरण कुणाकडे असलं तर ती मुरळी आणि जो वाघ्या, देवाच्या नावाने सोडलेला मुलगा. आता मुरळीचं आणि वाघ्याचं नातं काय होईल? बहीण भावाचं. पण आजच्या काळात आपण जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर 50% वाघ्या आणि मुरळी आपल्याला काय पाहायला मिळतात? नवरा बायको, आणि त्यांना मुलं. म्हणजे ते सांसारिकच झाले. म्हणजे काय झालं? ती मुरळीचा अपमान झाला की नाही? तो एक अपमान झाला. आणि प्लस आता ती मुरळी जी घाटी घेऊन नाचायची, आता त्या घाट्या तर दिसत नाही आपल्याला महाराष्ट्रभरात. कुठून तरी 2-3 हजार रुपये देऊन स्त्रिया आणायच्या, त्यांना नाचायला लावायचं आणि नवे विनयभंग करायचा, त्या सगळ्या गोष्टीचा, संस्कृतीचा भंग करायचा. नवे इतकंच नाही तर त्यामध्ये वाद्य जी वापरतात आजच्या काळात, गोंधळ जागरण जर असला त्यामध्ये संबळ, दिमडी, घाटी, तुणतुणं, झांज, दिमडी, ह्या सगळ्या गोष्टी एक आपण आधुनिक युगाला स्वराची जोड म्हणून आपण जो हार्मोनियम किंवा शिंत, ज्याला आपण पियानो म्हणतो, ते आपण आधुनिक युगाची एक जोड म्हणून आपण स्वरासाठी लावू शकतो. पण आजच्या काळामध्ये त्यामध्ये ढोलकी आली, त्यामध्ये हलकी आली, त्यामध्ये कच्छी आली, जो कच्छी ढोल असतो तो. आता ते पारंपरिक मध्ये येणार का? नाही ना. बरोबर आहे. त्यानं काय होतंय?
आपली जी संस्कृती बिघडती मुळात जर सांगायचं. म्हणजे त्याला जे ते तुम्ही म्हणता त्या पद्धतीने सगळं डान्स बारच्या रूपाकडे जाण्यासाठी ते प्रोत्साहन तयार होतंय. बरोबर. आणि काही लोकांची मानसिकताच अशी झालेली, त्यांना त्या गोष्टीशी घेणं नाही. आम्हाला सुपारी मिळते 1 लाख 1.5 लाख 50,000 जे काय असेल त्यांची सुपारी मिळते, देणारे देतात, करणारे करतात. आता त्याच्यातले काही भाविकांना त्याची समज नसते, काही भाविकांना समज नसते. पण आज विचारवंत लोकांनी त्याच्याकडे बघण्याचं खऱ्या अर्थानं वेळ आलेली, गरजेची गोष्ट आहे. त्यामध्ये लोकांना काही लोकांची भावना असते की गोंधळ जागरणाचा गोंधळ जागरणही होतो आणि नेत्रसुखही होतंय. ही ह्या भाषेत म्हणजे इथल्या लेवलला जाऊन का बोलावं लागतंय, ही आत्महित आहे. कारण की शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, महाराजांनी जेवढं काही बलिदान दिलेलं आहे, हे धर्म, ही संस्कृती, ही परंपरा टिकवण्यासाठी दिलेलं बलिदान आहे. जर महाराज नसते, आज आपण अपमान कोणाचा, देवाचा अपमान नाही, देवाचं पलीकडे सोडा, देव आहे की नाही आहे हे लोकांना कन्फर्म नाहीये. पण आपले देव कोण आहेत सध्याच्या? आपले राजे, आपले महाराज. आणि आपल्या महाराजांनी ही संस्कृती टिकवलेली आहे. खऱ्या अर्थाने लोकांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी. ह्या गोष्टीमध्ये महाराजांचा अपमान आहे स्वतः. ज्या महाराजांनी जगदंब मुखामध्ये घेऊन सतत प्रत्येक स्त्रीला महाराजांना संदेश दिला होता. जेव्हा महाराज, प्रसंग आहे आमच्या वड्यातला प्रसंग सांगतो. महाराज जेव्हा 4 वर्षाचे होते तर गावामध्ये एक तमाशाचा फड आलेला होता. महाराज लहान होते, महाराज अवघे 4च वर्षाचे. महाराजांनी काय केलं, तो फड आलेला होता गावामध्ये आणि महाराजांनी एका जे पाल असायची पहिल्या काळामध्ये, ज्याला तंबू वगैरे म्हणतात, महाराजांनी थोडंसं डोकावून पाहिलं. त्यावेळी जिजामातेनं महाराजाला पाहिलं, आई जिजाऊने, मासाहेबांनी महाराजांना पाहिलं. महाराजाला त्यावेळेस जिजाऊ मातांनी सांगितलं होतं की माझ्या राजा, तुला बाया नाचवणारा नाही तर तुला बाया वाचवणारा राजा व्हायचा आहे. महाराजांनी हीच दृष्टी ठेवली प्रत्येक स्वराज्याच्या. आपल्याला एक कल्याण खजिन्यातला आपल्याला एक प्रसंग पाहायला मिळतो, जे आपण नेहमी म्हणत असतो, कल्याणच्या सुभेदाराची सून. मग महाराजांना आपल्याला हे सगळं तर सांगितलं नव्हतं. मग काही लोक म्हणते ना, नाही आम्ही मुरळी बोलवतोय. मुरळी बोलवा, पण तुमचं मनोरंजन करणारी नटी नका बोलू. तिला एक नटी ह्या दृष्टीनं पाहू नका. मुरळी जर आपल्याकडे आली तर तिचा आदर भावनेनं तुम्ही तिचा आदर सत्कार करा. तिला साडी चोळी देऊन, तिची ओटी भरून तिचं दर्शन घ्या. तिला सन्मानानं वाट लावा आणि सन्मानानं तुमच्या घरी बोलवा. पण आज आपण पाहतोय त्या मुरळीच्या आपण सोबत काही लोक नाचतात, वेगवेगळे हावभाव करून, नवे आता तर वाद्य बंद करून, आता काही ठिकाणी मी रील्स वर पाहत असतो, पाहायला मिळतं असं, वाद्य बंद करता आणि साऊंडवर डायरेक्टली मोबाईलची गाणी लावतात. मग त्यामध्ये हिंदी चित्रपटाचे गाणे असू, जे गाणे आज म्हणायला सुद्धा लाज वाटली पाहिजे, लाजीरवाणी गोष्ट आहे. ते ऐकायला सुद्धा. आता एक विचित्र असं गाणं आहे, तुझा झगा ग म्हणून, त्या गाण्यावर मला एक व्हिडिओ आता पाहायला मिळाला. आता मी नाव नाही घेणार त्या व्यक्तीचं, असे बरेच व्यक्ती आहेत. मी एक अकाउंट माझ्या समोर, मी तुम्हाला आता ही आपली क्लिप झाल्यानंतरही दाखवू शकतो. अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ह्या गोंधळाचा आज खऱ्या अर्थानं भंग सुरू झालेला आहे. आणि हा भंग काय सुरू झाला, कारण याला व्यवसायाचं स्वरूप आलंय आजच्या काळात. म्हणजे आज कोणी उठणार, लोकांच्या मनामध्ये काय, गोंधळ म्हणजे फक्त रात्रभर गाणे म्हणणे, गोंधळ जागरण म्हणजे रात्रभर फक्त गाणे म्हणणे, देवाचे गाणे म्हणले म्हणजे गोंधळ जागरण झाला नव्हे. हा एक विधी आहे, नुसता विधी नाही, विधी नाट्य आहे. विधी समोर होणार नाट्य, पण ते नाट्य कुठल्या प्रकारचं असो, ती दैवी कथा असावी, ज्यामधून आपल्याला कुठला तरी दैवी बोध मिळावा, संदेश मिळावा. ज्याप्रमाणे मग जागरण, या जागरण शब्दाचा अर्थ काय होतो? जागरण म्हणजे लोकांच्या, काही लोकांच्या रात्रभर जागणे म्हणजे जागरण नाही. जागरण म्हणजे काय, तर तुमच्या झोपी गेलेल्या बुद्धीला जागृती देणे म्हणजे जागरण, असा त्याचा अर्थ होतो. पण आजच्या काळात लोकांनी त्याचा अपभ्रंश केला. वेगवेगळं महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि काही लोकांनी तर पार लगे त्यामध्ये, आता आपण म्हणू शकत नाही, व्हिडिओज वगैरे टाकून आता लोकांना चांगलं वाटतंय, काही लोकांना असं वाटतंय मनोरंजन होतंय. आता आजही आम्हाला जर गोंधळ जागरणासाठी फोन आला तर काही ठिकाणून पहिला शब्द होतो, मुरळ्या किती आहेत तुमच्याकडे, मुरळ्या चांगल्या आणा, चांगल्या नाचणाऱ्या आणा. हा शब्द ज्यावेळेस होतो त्यावेळेस एक मनाला कुठेतरी लागल्यासारखं खंत वाटते की काय त्याचं स्वरूप काय प्रचलित होऊन गेले, महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे. आणि मग त्यावेळेस खऱ्या अर्थानं महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि एक अश्रू ज्याला म्हणतो आपण, एक अनावर होतो. त्यावेळेस मग कधीतरी एकांतामध्ये जर गेलो आणि तो जर विचार आला, तसा जर कुणाचा फोन आला, त्यावेळेस महाराजांची प्रतिमा येऊन आपोआप डोळ्यासमोर अश्रू येतात. हा प्रसंग आज आमच्या समोर घडतो, आमच्या सोबत घडतोय.
ही खऱ्या अर्थानं प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी आमची कलावंतांची मागणी आहे, नव्या नव्या आमच्या गोंधळी समाजाची मागणी आहे. पण आता बऱ्याचशा ठिकाणी जे महिलांना नाचवण्याचे कार्यक्रम बघतो, हे घडवून आणणारे जनप्रतिनिधीच आहेत. जनप्रतिनिधी. त्यामुळे प्रशासनाकडून किंवा शासनाकडून अपेक्षा ठेवावी का? प्रशासनाने जनतेला काय आवाहन करायचं? जनतेला आव्हान असं आहे, आपण गोंधळ असो, जागरण असो, सत्यनारायण असो, ह्या सगळ्या पूजा कशासाठी करत असतो आपल्या घरामध्ये? की आपल्या घराला सुख शांती, संपन्नता, समृद्धी आपल्या घरात टिकून राहावी. बरोबर. म्हणजे आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी करतोय. आणि जर तीच गोष्ट केल्यानं जर तुम्ही जर काही थोडी चुकी झाली असेल तुमच्याकडून, आपण देव प्रसन्न व्हावं म्हणून आपण हे सगळं करतोय. बरोबर. आणि जर त्याच गोष्टीने जर देव कोपित होत असेल तर आपण काय म्हणणार आहे? देव कोपित होत असेल तर ते नाही केलेलं परवडन एक वेळेस. आमची इच्छा काय, आम्ही नेहमी लोकांना सांगत असतो. आता काही लोकांना प्रश्न असा पडतो की गोंधळ जागरण करायचं म्हणजे 1,00,000 रुपये खर्च करणे, भरपूर असे 100, 200, 1000च्या संख्येमध्ये पाहुणे जेव घालणे म्हणजेच गोंधळ जागरण होतो. असाच गोंधळ जागरण म्हणजे इतका खर्च लागतोच. आम्ही लोकांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत असतो की गोंधळ जागरण हा रात्रभर नाही केला तरी चालन. फक्त एक पंचपदी नावाचा जो प्रकार आहे, गोंधळ जागरण जो रात्रभर असतो, तो पंचपदी जर सोडली आपण, सुरुवातीचा 1.25 तासाचा जो गोंधळ जागरण सोडला, तर बाकी सगळं आपल्या मनोरंजनासाठी किंवा आपल्या बुद्धीची जागृती होण्यासाठी, देवाच्या आख्यायिका सांगण्यासाठी तो वेळ आहे. बरोबर. तेव्हा आम्ही प्रत्येकाला सांगतो, तुमच्याकडून एवढं नाही झालं तरी चालत, पण तुम्ही किमान हे 1.25 तासाचा विधी करा आणि तो फक्त पारंपरिक पद्धतीने करा. त्यावेळी जेव्हा आम्हीही रात्रभराचा गोंधळ जागरण करत असतो, तेव्हा आमची जी सुरुवातीचा विधी आहे 1.25 तासाचा, ज्याला आम्ही पंचपदी म्हणतो, तो विधी पारंपरिक पद्धतीनेच आम्ही पार पाडतो. आणि त्यानंतर लोकांच्या मनोरंजनास्तव किंवा जागृतीस्तव मग इतर देवांच्या आख्यायिका असेल, देवाची इतर गीतं असतील. पण मग गीतं म्हणत असताना आज आपण पाहतोय मोबाईलवर वेगवेगळी देवीची गाणी फार फेमस होत आहे. आज फेमस होत आहे. आता एक गाणं आहे देवीचं, आपण म्हणतो, एक मेलोडी फार छान आहे त्याची. आंबा येडू दोघी बहिणी ग पदर वाऱ्यानं जाय, माशानं मारलाय दणका ग पाणी झुळझुळवाय. आहे ना, ऐकायला गोड वाटतंय. परंतु त्याचे आपण शब्द जर पाहिले, पहिला शब्द काय, आंबा येडू दोघी बहिणी पदर वाऱ्यानं जाय. अर्थात काय दादा, याचा अर्थ काय निघतोय? खऱ्या अर्थानं लोकांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आज मी स्वतःच्या बाबतीतही सांगायचं झालं, मी माझा गर्व म्हणून सांगत नाहीये, पण जगदंबेची कृपा म्हणून सांगणार. मी माझा जो नियम पाळत असतो, मला प्रत्येक जर देवीचं एखादं गाणं म्हणायचं, त्या गाण्याचं जोपर्यंत मला संपूर्ण अर्थ कळत नाही, मी ते गाणं म्हणत नाही. मला एखाद्या व्यक्तीने विचारलं की ह्या गाण्याचा, ह्या शब्दाचा अर्थ काय, तर तो अर्थ आपल्याला सांगता आला पाहिजे. तेव्हा कुठं आपल्या गोंधळ करण्याला अर्थ आहे, आपल्या गोंधळ करण्याला तेव्हा कुठं अर्थ आहे. पण आज महाराष्ट्रभरात असं झालं की देवीच्या गाण्यांमध्येही, आज खंडोबाचं जागरण सुद्धा बघितलं तर खंडोबाच्या आणि बानुबाईच्या नावे आपल्याला अनेक गाणे मिळते. आता ते गाणे फार ते लव्ह स्टोरी मध्येच घुसवलं. देवानी हे एवढ्या बायका जे केल्या, तर खंडोबाला बायका प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाच्या माहितीप्रमाणे 2च बायका कळतात. पण खंडोबाला बायका किती आहेत? एकूण 5 बायका आहेत. आता ते सांगायला गेलं आपण पुढच्या वेळेला कधीतरी नंतर बघूयात, नंतर एखाद्या घेऊयात आपण. पण हे भक्तीसाठी आहे. पण लोकांनी आज भक्तीला मनोरंजनाच्या नावाखाली ओढत आज भक्तीला एका आपण याच्यामध्ये बांधून टाकलं असं म्हणू शकतो. एखाद्या जो शोक नशा असते, जे एखादं व्यसन, आज ती भक्ती इकडे व्यसनाजवळ येते. मग आज म्हणून आपल्याला गोंधळ जागरणाच्या ठिकाणी आज आपल्याला दारू पिलेली माणसं पाहायला मिळणार, आणि तिथे मुरुळे येणार ना. मग त्या ठिकाणी मग आपण सत्यनारायणाच्या पूजेत पाहतो का एखादा माणूस पिऊन सत्यनारायणाच्या पूजेवर? तसं नाही. मग तू गोंधळ जागरणात का चालतो? ह्या अर्थानं खऱ्या आमची जनतेकडे मागणी आहे. अगदी अगदी खूप महत्वाचा मुद्दा.